भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन। दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधनचा सण साजरा केला जातो। या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी, निरोगी आरोग्यासाठी आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना करते। आणि भाऊ या दिवशी आपल्या बहिणीची आयुष्यभर रक्षा करण्याचं वचन देतो। तर मागच्या वर्षीप्रमाणेच या वर्षी सुद्धा श्रावण पौर्णिमेला म्हणजे रक्षाबंधनला भद्राची सावली असणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे, कारण या वर्षी रक्षाबंधनच्या सणावर भद्राची सावली त्याबरोबरच राहू काळ देखील असणार आहे। त्यामुळे कोणत्या वेळेत राखी बांधणं शुभ ठरेल आणि कोणत्या वेळेमध्ये आपल्याला चुकूनही राखी बांधायची नाही, कारण शुभ मुहूर्तावर भावाला राखी बांधल्यामुळे भावाला लाखो पटीने चांगल्या फळांची प्राप्ती होते, त्याचे कधीच अमंगल होत नाही। त्यामुळे योग्य मुहूर्तावर राखी बांधणं गरजेचं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अशी संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे, त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा। पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर 19 ऑगस्ट 2024 सोमवारचा दिवस आणि या दिवशी यंदाचं रक्षाबंधन आलेलं आहे। तर श्रावण पौर्णिमेची सुरुवात ही रविवारी 18 तारखेला उत्तर रात्री 3:04 होत आहे, ते सोमवारी 19 तारखेला रात्री 11:55 असणार आहे। तर 19 तारखेला पूर्ण दिवसभर पौर्णिमा असल्यामुळे रक्षाबंधन 19 ऑगस्टलाच साजरे केले जाईल। पण यंदा या तिथीवर भद्राची सावली असणार आहे, त्यामुळे धार्मिक मान्यतेनुसार भद्राची छाया असेल तर त्या काळात रक्षाबंधन साजरे केले जात नाही। म्हणजेच भद्रा काळात बहिणींनी भावाच्या मनगटावर राखी बांधू नये असे म्हणतात, कारण भद्रा काळ हा अशुभ मानला जातो। पंचांगानुसार ज्या दिवशी विष्टीकरण असते त्या दिवशी भद्रा काळ असतो। याचा संबंध चंद्राच्या करण आणि राशीतून होणाऱ्या भ्रमणाशी आहे। 19 ऑगस्ट 2024 रोजी विष्टीकरण आहे आणि विष्टीकरणाची सांगता 19 ऑगस्टला दुपारी 1:32 होत आहे। भद्रा ही भगवान सूर्य आणि त्यांची पत्नी छाया यांची कन्या आहे, तसेच ती शनिदेवाची बहीण देखील आहे। आणि भद्रा काळात राखी बांधली जात नाही, कारण लंकेचा राजा रावणाला भद्रा काळात त्याच्या बहिणीने राखी बांधली होती, तेव्हा त्याचं सर्व काही संपलं। या श्रद्धेच्या आधारे भद्रा काळामध्ये राखी बांधली जात नाही। आणि दुसऱ्या मान्यतेनुसार भद्रा ही शनिदेवाची बहीण आहे आणि शनिदेवाप्रमाणेच भद्रा ही स्वभावाने उग्र आहे। आणि भद्राला ब्रह्मदेवाने शाप दिला होता की जो कोणी भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य करेल त्याला त्यात यश मिळणार नाही। भद्राशिवाय राहू कालामध्ये सुद्धा कोणतेही शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते, त्यामुळे भद्रा काळाला अशुभ वेळ मानली जाते। त्यामुळे या वेळेत कुठलेही शुभ कार्य केले जात नाही आणि जरी या काळात शुभ कार्य केले तर त्याचे अशुभ परिणाम आपल्या समोर येऊ शकतात। त्यामुळे राखी बांधणे, विवाह, मुंज, वास्तुशांती, गृहप्रवेश, नवीन कार्याचा, व्यवसायाचा शुभारंभ किंवा कोणतेही मंगल कार्य या भद्रा काळात करू नये, कारण यावेळी ही कार्य केल्यास त्याचे फळ आपल्याला प्राप्त होणार नाही। तर भद्राची सुरुवात ही पौर्णिमा तिथीसह होते, त्यामुळे पहाटे 3 वाजल्यापासून ते दुपारी 1:34 भद्रा काळ असणार आहे। त्यामुळे या वेळामध्ये आपल्याला चुकूनही राखी बांधायची नाही। भद्राची उत्पत्ती कशी झाली, तर ब्रह्मदेवाच्या सूचनेनंतर पंचांगात भद्राची एक निश्चित वेळ करण्यात आली। जेव्हा पंचांगात विष्टीकरण घडते तेव्हा तो भद्रा काळ असतो। अशा प्रकारे भद्राची उत्पत्ती झाली। तर पहाटे 3 वाजल्यापासून ते दुपारी 1:34 भद्राची सावली असल्यामुळे आपण या वेळेमध्ये राखी बांधू शकत नाही। भद्रा काळ अशुभ मानला जातो, त्यामुळे बहिणींनी आपल्या भावाच्या मनगटावर शुभ मुहूर्तावरच राखी बांधावी। शुभ मुहूर्तावर राखी बांधल्यामुळे त्याचे शुभ परिणाम आपल्याला मिळू शकतात। तर मी सांगितलं की 1:34 भद्रा काळ आहे। तर बरेच जण म्हणतील की 1:34 नंतर मग आम्ही राखी बांधू शकतो का? पण नाही, कारण भद्रा काळ जरी 1:30 वाजता संपत असला तरी सुद्धा राहू काळ सुद्धा आहे। त्या वेळेमध्ये राहू काळ हा त्याच दिवशी म्हणजे 19 ऑगस्टला दुपारी 12:30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत असणार आहे। त्यामुळे थोडक्यात सांगायचं झालं तर पहाटे 3 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत तुम्ही राखी बांधण्याचा कार्यक्रम करू शकत नाही। मात्र राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त सांगायचा झाला तर दुपारी 2 नंतर 19 ऑगस्टला सोमवारी दुपारी 2 नंतर तुम्ही आपल्या भावाला संध्याकाळपर्यंत कधीही राखी बांधू शकता।
पौर्णिमा ही सोमवारी रात्री 12 वाजेपर्यंत आहे, त्यामुळे दुपारी 2 नंतर तुम्ही 12 वाजेपर्यंत कधीही राखी बांधू शकता. जर तुम्ही योग्य मुहूर्तावर राखी बांधली तर त्याचे चांगले फळ आणि परिणाम आपल्याला मिळू शकतात. तसेच भावा बहिणीच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो, भावाला सुखी जीवन आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते. त्यामुळे शक्य झालं तर भद्रा आणि राहू काळ सोडून त्यानंतर तुम्ही तुमच्या सवडीनुसार कधीही भावाला राखी बांधू शकता. भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहीण भावाला ओवाळते, त्याच्या हाताला राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते. भाऊ ही बहिणीला भेटवस्तू देऊन तिचा सन्मान करतो. या दिवशी घरामध्ये गोडधोड बनवलं जातं आणि सर्वजण मिळून मिसळून त्याचा आनंद घेतात. तर अशा प्रकारे आपल्या हिंदू धर्मामध्ये रक्षाबंधनचा सण साजरा केला जातो. रक्षाबंधन हा केवळ एक सण नाही, तर भाऊ बहिणीतील बंध दृढ करण्याचा हा एक सुंदर मार्ग आहे. हा सण केवळ भाऊ बहिणीतलाच नाही, तर नातेवाईक, मित्रमंडळी आणि समाजातील लोकांमधील प्रेम आणि बंधुभावाचे प्रतीक आहे. या सणामुळे सर्वजण एकत्र येतात, एकमेकांच्या गाठी पडतात. हा रक्षाबंधनचा सण आपल्याला एक शिकवतो की आपण नेहमी आपल्या भाऊ बहिणी आणि कुटुंबातील सदस्यांचे रक्षण केले पाहिजे. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.